राजधानी दिल्लीमध्ये आजपासून अखिल भारतीय महिला अधिकाऱ्यांच्या साहित्य संमेलनाला सुरुवात झालेली आहे आणि यावेळी समस्त महिला अधिकाऱ्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त फुले यांना अभिवादन केलं। यावेळी ग्रंथदिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं। राजधानी दिल्ली इथं पहिलं अखिल भारतीय महिला अधिकारी संमेलन पार पडत असल्यानं या संमेलनाला एक वेगळंच महत्त्व प्राप्त झालंय। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंच्या 200व्या जयंतीचा राज्यभर उत्साह सध्या पाहायला मिळतो आणि बीडमध्ये सावता परिषदेच्या वतीनं महात्मा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं। तसंच विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। दुसरीकडे बीडच्या आष्टीमध्ये फुलेंना अभिवादन करण्यासाठी स्त्री शिक्षणावर लक्षवेधी देखावा सादर केला गेला। तसंच आष्टीमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांचा पूर्णाकृती पुतळा उभारला जाणार आहे। बातमी सोलापूरमधून। सोलापूर महानगरपालिकेमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांना विनम्र अभिवादन करण्यात आलेलं आहे। महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते प्रतिमा पूजन देखील करण्यात आलं। तर जालना शहरातील महानगरपालिकेच्या कार्यालयासमोरील महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला आणि अभिवादनही करण्यात आलं। नाशिकच्या मनमाडमध्ये सुद्धा ज्योतिबा फुले यांची जयंती आनंदाने साजरी करण्यात आली। तसंच मध्यरात्री ढोल ताशांच्या पथकामध्ये या गजरामध्ये ज्योतिबा यांना अभिवादन करण्यात आलं। तर येवल्यातील नाट्यगृहामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याच्या भोवती आकर्षक फुलांची सजावट आणि रोषणाई करण्यात आली होती।